तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सो तर खूप दिवस झाले आमचा प्लॅन चाललेला की कुठेतरी फिरायला जाऊ आणि लिटरली तो योग बोलले तरी येतच नव्हता। म्हणजे आता लिटरली आता पोरांचे स्कूल पण स्टार्ट झाले, आमचे कॉलेज पण स्टार्ट झालेत आणि तरी पण आम्हाला कुठेतरी जायचं होतं, कारण हा समर वेकेशन तर आमचा असाच गेला। लास्ट समर वेकेशनला आम्ही गेलेलो कोकण ट्रिपला। सो ते व्लॉग तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलेत। सो तर आता बघूयात कसं काय होते आणि कुठे चाललोय आपण, ते थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल। सो तर चलो लेट्स गो। गाईज आपल्यासोबत आहे दिनेश दादा, शुभम दादा, देन आमची दिव्या दीदी, सौरभ दादा आणि साहिल येतो। तर चलो गाईज लेट्स गो। गाईज काल खूप पाऊस होता त्यामुळे आमचा प्लॅन कॅन्सल होणार होता। सो आज तुम्ही क्लायमेट बघू शकता, त्यामुळे आम्ही आज निघालोय। चला पुढे बघूया काय होते। थांबलो इथे पेट्रोल टाकायला आणि काय झालं, कोणाचे फोन येतात? सौरभ दादाला सारखे कॉल येतात गाईज, तुम्ही बघू शकता। तर सगळ्यात पहिले आम्हाला हे शुग्रोबाचे मंदिर लागले। म्हणजे मला आत्ताच हे कळलं की जेव्हा पूर्वी मुंबई महामार्ग अस्तित्वात नव्हता तेव्हा खंडाळा घाट चढताना बाकीच्या सर्व गाड्या थांबून इथे एक सिक्का अर्पण करायचे। तर असे आजही होत आहे आणि दर्शन घेऊनच या मंदिराच्या पुढच्या प्रवासाला लागतात। तर हे हुतात्मा वीर शुग्रोबाचे देऊळ आहे। गाईज इथून असा ओरिजिनल घाट चालू होतो आणि ते बघू शकतो तुम्ही त्या अर्ध्यांचे अडकतात टॅम्पो वगैरे। सो स्पेशली हाच तो घाट आहे। अशा प्रकारे असा हा लोणावळ्यातली घनदाट घाट। पण ज्यांनी कोकणातले घाट बघितले त्यांच्यासमोर हा काहीच नाही खरंच। तर जेव्हा पण पाऊस पडायची सुरुवात होते तेव्हा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे लोणावळा। कर्जतपासून जवळ असल्यामुळे आम्ही बरेचदा येतो, पण पावसाळ्यात जाण्याची इथे मज्जाच वेगळी आहे। खरं तर ह्या निसर्गरम्य वातावरणात ही हिरवीगार झाडे आणि इकडे वाहणारे धबधबे खरंच मन एकदम आकर्षित करून टाकतात। आणि इथे आल्यानंतर दुसरी कुठे म्हणजे इथे रायडर्स येतात बाईक राईडसाठी, त्यांना ते खूप भारी वाटतं असे येणं बाईकवर। हां, त्या खंडाळा घाटात सगळे मस्तपैकी फोटो सेशनसाठी आणि थोडं रिलॅक्स होण्यासाठी थांबतात। आणि चिक्क्यांसाठी पण खूपच फेमस आहे, कारण रोडला जेव्हा जिथून सुरुवात होते तिथून मग ना चिक्क्यांचेच बोट्स आपल्याला दिसतात। पाऊस आणि लोणावळा हे एकदम परफेक्ट मील आहे। तुम्हाला आता लोणावळ्यातील मोस्ट हॉरेबल वॉन्टेड एक प्लेस दाखवणार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल। सो चला। तर असं म्हणतात की इथे खरोखर हॉरेबल आणि वॉन्टेड एक प्लेस आहे आणि ही कार तर तुम्ही बघू शकता। आणि खूप लोक इथे थांबतात मोस्ट ऑफ बघण्यासाठी की बाबा काय हे जे काय आहे ते खरं आहे का आणि ओरिजिनल आहे का। सो मला तर काय वाटत नाही, तुला काय वाटतं दादा? हां दादा असे खात नाही, पण ते बघ ना पण ते एवढे तोडले काही बघ ना, एवढे तोडले काय तुझे अवस्था तशी झाली। कशी काय झाली पण आता ती किती वर्ष झाली तर पडू नये काय माहिती तर ह्याची ओरिजिनल कहाणी। पण ह्याचं ओरिजिनल जे मेन काय आहे ते आपल्याला पण अजून काय माहित नाही। सो मीन्स म्हणतात की जो प्लेस आहे वॉन्टेड आहे, इधर भूत आहे, इधर काय आवाज आते वगैरे। सो तर ओरिजिनल काय आहे ते आपल्याला पण काय माहित नाही अजून। सो चला आता आपण पुढे जाऊया आपल्या डेस्टिनेशनकडे। तर भूत वगैरे राहू दे साईडला, फर्स्ट काम म्हणजे ते म्हणजे पेट पूजा। तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत कारल्या लेणीवर। तर आता आम्ही चाललोय आणि हे देवस्थान आहे जे की तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, प्रसिद्ध आहे। सो चला तर आपण जाऊयात। म्हणजे तो एकविरेला आलाच नाही, तो 7 वर्षातनं पहिल्यांदा आलाय। तर आता बघूया, एकविरेला आलोय 7 वर्षानंतर परत आता। हां तेच मोठी घेतली आहे। पोहोचलेलो आहोत आणि हे आहे एकविरा आई देवस्थान। सो चला, पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा आलोय। हो मी सुद्धा, मस्त वाटतंय ना।
तर आज मंगळवार आहे, म्हणजेच देवीचा वार. तर ह्या महिन्यात खूप गर्दी असते. काय भरपूर दिवसात आम्ही आज आलोय. मागे आलो होतो पण आम्ही खालूनच दर्शन घेतलं होता. हा का? फायनली आज आम्ही वरती दर्शन घेतलं. मी नंतर एक वर्षानंतर आली असेल. मी आणि दिदा आम्ही 1 वर्षानंतर आलोय, जेव्हा आमचा रिझल्ट होता 12वीचा. त्याच्या अगोदर आम्ही आलेलो आणि त्याच्यानंतर आज आलोय. असे हे दृश्य फक्त पावसाळ्यातच आपल्याला मंदिराच्या अवतीभोवती दिसून येतं. मंदिराचा कळश अगदी पावसाने भिजून जातो आणि मंदिर अजूनच आकर्षित वाटते. दर्शन वगैरे खूप छान पद्धतीने झालं आणि आत्ताची पाऊस सुरू झाला तर आम्ही इकडे थांबलोय. आणि ही आहे संपूर्ण लेणी. आहे ती लेणी. तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय. तर इथे सहजच पायऱ्या चढताना व उतरताना ही छोटी छोटी दुकानं आहेत, पण ह्या दुकानांमध्ये खूप छान छान वस्तू मिळतात आणि मी पण खूप सारी शॉपिंग केली आणि नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जायला उशीर झाला. तर अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे सगळं झालंय आणि खाली आलोय आम्ही. आणि पाऊस सुरू झालाय आणि हे सगळे इकडे प्रसाद घेत आहेत दीदी वगैरे. प्रसाद घेत आहेत ना. आपण आलेलो आहोत लोणावळ्यामधील श्री नारायणी धामला. सो चला लेट्स गो. पाऊस याच्यात आपण सगळं ओव्हरऑल बघूया. मस्त खूपच छान आणि सुंदर असं हे श्री नारायण धाम आहे. सो चलो लेट्स गो. तर खूपच मस्त आहे, एकदम शांत वातावरण आहे इथलं. समजा एखाद्या रिलॅक्स व्हायचं असेल तर इथेच यावं, एकदम रिलॅक्स व्हायला. मस्तपैकी सगळी माणसं येतात आणि बसतात इथे. जर आधी आपलं तिकडचं मंदिरातलं जर लवकर झालं असतं तर आपण इथे परत. इथे 12ला बंद होतं. जर तुम्ही कोणाला यायचं असेल तर 12च्या आतमध्ये इकडे यायचं मंदिरात. हा, मी 10 मिनिटात घेतली. चल गौशाळा बघून. नावं बघा कशी आहेत सगळ्यांची, मस्तपैकी छान लिहिलेत. नर्मदा, अंजना, कोयना. हाय हाय बघतीये. हाय गाईच. हे सगळे ओव्हरऑल इथलं सगळं बघतात. कुठे साप आहे? कुठे साप असा आहे की तो कोणालाही नाही दिसत, जो भाग्यवान असतो ना कुजवी. सो तर अशा प्रकारे सुंदर असे हे मंदिर आहे आणि इथे सगळे येऊन मस्तपैकी एन्जॉय करतात, फोटोज वगैरे काढतात आणि जे पण टुरिस्ट लोक येतात ते पण इथे येऊन एन्जॉय करू शकतात. सो तर चला. हे वेगवेगळ्या प्रकारचे लोकेशन आहे, तुम्ही लोणावळ्यात आल्यावर फिरू शकतात. तर गाईज आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आता भुशी डॅम आणि नारायण पॉइंट. आता नारायण धाम. तर गाईज आम्ही आलेली आहे लोणावळा बोटिंगमध्ये. सो बघूयात आपण कसं काय माझा एक्सपिरियन्स असणार आहे. मी तर फर्स्ट टाइम बोटिंग करणार आहे. मी तुझ्या एक्सायटेड आहे. हे बघा हे चाललेत आता आणि बघा तिथे ते गेले. माझी तर एक इच्छा आहे, मला तर स्कुबा ड्रायव्हिंग पण करायची, पण ते लास्ट टाइम आम्ही कोकणात गेलेलो तेव्हा मीन्स कारण तेव्हा खूपच पाऊस होता. सो बघूयात आता कसं काय होतं. या आता ओके डन. ये चलो लेट्स गो. एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करेल. सो चलो लेट्स. आय एम व्हेरी व्हेरी एक्साइटेड. आई शपथ भीती वाटते. फोन बिन गेला ना पाण्यात, वाट लागल. स्टँड आणायला पाहिजे होता. बाबा हे हलते. हे भीती वाटते का? हे होणार ना, काय सीन नाही होणार ना? हा थांब हात दे ना 1 सेकंड.
मी सँडल उगीच घातली. बसू का? काय करायचं हे? कसं काय हे? काय करायचं हे? आम्हीच फिरू का? मला वाटलं तुम्ही फिरवणार आहेत. अरे देवा, हे कोण करेल हे? काय होत का नाही एवढंच दादा? वाव. तर काय तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता. खूपच छान असं व्ह्यू आहे. हे कुठलं मंदिर आहे? ती श्री शनेश्वर मंदिर आणि हा शनी मंदिर आहे. आणि खूप सारे जण इथे करतायत बोटिंग. असं ना काहीतरी कसं गाडी सारखं वाजत एकदम फास्ट. भारी वाटलं असतं मग ते. नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो ना तेव्हा म्हणजे एकविरेलाच आलेलो तेव्हा डायरेक्टली आम्ही गेलो सीसाठी आणि आज थांबलोय. बघूयात आता मॅगी वगैरे खातो आणि बाहेर आलो म्हणजे मॅगी भुट्टा वगैरे ह्याच गोष्ट मोस्टली मला तरी आवडतात. सो तर गाईज लोणावळा म्हटलं तर सर्वात पहिले आपल्या सगळ्यांच्या समोर येतो तो म्हणजे निसर्ग. हाच तो निसर्ग बघण्यासाठी एकदम लांबून लांबून टुरिस्ट येत असतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे आपण समोर बघतो आणि व्हिडिओमध्ये बघतो, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे माझं तरी असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून यावून बघायचे. लाईक करा, फॉलो करा. दीदी कसं वाटतंय? वाव वाटतं एकदम. वाव दीदा कसं वाटतंय? अमेझिंग. मला दिसलाय उंट, सो मी आता तो बघायला चालले. बघू ते जरा उंट एकदम जवळून. वाळवंटात तर मी काय जाणार नाही, लोणावळ्यातच उंट बघते. चलो. उंटाची सवारी करायची का? सौरदा आणि उंट मॅच वाटत. हात लावू काय उंटाला? हात लाव ना. हात लाव साहिल. खाली घातली ना लाते बघ. बाबा नको. तर गाईज मी आता इथे थांबले मंकी पॉइंटला आणि ते खूपच जास्त जोराचा पाऊस आला आणि तरी पण मला खूप मज्जा येते. ये हुर्रे. आणि हा व्ह्यू इतका छान असतो आणि तुम्ही ट्रेननी सुद्धा ट्रॅव्हल करू शकता लोणावळ्याला. ती बघा ती ट्रेन असते तिकडून, ती डायरेक्ट थेट स्टेशनला थांबते आणि भारी असा हा लोणावळा. तर गाईज इथे पाऊस पण थांबला आणि परत एकदा आम्ही भुट्टा खाल्ला आणि त्याच्यानंतर आम्ही मंकी बघायला लागलो. वो नली ले हे पाकिट नको दाखवू. वरीलाची मम्मी. आई शपथ. दादा जा. हातात दे, हातात दे. भाई मजा आया. तर काही जे बघा तुम्ही बघू शकता इथे सगळ्यात मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे आणि ते काम झाल्याच शुभम दादा फिरायला नेणार आहे आम्हाला त्याच ब्रिजवर. सो या लेट्स गो. दादा रुसले बघा, त्याला जायचं होतं भाग्यश्रीला आणि आम्ही आमचं स्पेशल आणि आमचा सगळ्यांचा फेवरेट तो म्हणजे घरंदाज विजास. आम्ही तिथेच व्हेज खायचं झालं तर आम्ही तिथे हॉटेल म्हणजे प्युअर व्हेज आहे, तो म्हणून मला खूप आवडतो. आणि ना ब्लॅक आलं. एनिवे इथेच मी एंड करणार आहे. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.